येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आमदार कोठेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं IT पार्क नाईट लँडिंग बाबत हे उत्तर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील आमदार देवेंद्र कोठे यांनी रात्री 1 वाजता भाषण करून सोलापुरातील विविध प्रश्न विधानसभेत मांडले. सोलापुरात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणं, IT पार्क तसंच सोलापूरच्या विमानतळावरील अतिक्रमण आणि नाईट लँडिंग या महत्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधलं. जवळपास 50 ते 60 वर्ष आम्ही त्या अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी संघर्ष करतोय. आमच्याही शहराचं नाईट लँडिंग सुरू होण्यासाठी ह्या सरकारने प्रयत्न करावं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिलंय. आमच्या देवेंद्र कोठे यांनी व्यथा मांडल्या असं सांगत सोलापूरचे IT पार्क, सोलापुरातील उड्डाणपूल, विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा तसंच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलंय. राज्यातील विविध विमानतळांवर नाईट लँडिंगची सुविधा करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात सोलापूरचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय. एवढंच नव्हे तर सोलापूरकडे विशेष लक्ष आहे असंही त्यांनी म्हटलंय. आमच्या देवेंद्र कोठेंनी त्या ठिकाणी व्यथा मांडली. ते म्हणाले की बाबा ते सोलापूरचा काय उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी दिसला नाही. सोलापूरच्या IT पार्क करता आपण जागा चिन्हांकित केली आहे. जी अर्थसंकल्पित तरतूद या सोलापूरच्या IT पार्क करता लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल. सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगच्या संदर्भात केंद्र सरकारसोबत आमची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. या सगळ्या विमानतळांवर या व्यवस्था करण्याकरता आपण 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत. त्यामुळे सोलापूर विमानतळाकरता नाईट लँडिंगची व्यवस्था ही देखील आम्ही करू. सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. उड्डाणपुलाच्या संदर्भातही आपण त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देतो आहोत. विशेष आपण लक्ष सोलापूरकडेही त्या ठिकाणी दिलेलं आहे. सोलापूर शहरात प्रत्येकी 50 लाख रुपये खर्चून बांधलेले 2 कोटी रुपयांचे 4 AC टॉयलेट बंदच. नगर अभियंता सारिका अकुलवार म्हणाल्या, कामाच्या तक्रारींची चौकशी होऊन उपायुक्तांकडे अहवाल सादर. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे हे शुक्रवारी स्थायी समितीकडे प्रशासनाचा अंदाजपत्रक करणार सादर. गेल्या 4 वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेला 100 कोटीहून अधिक नफा. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे यांची माहिती. सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, सोलापुरात पुरेसा गॅस पुरवठा उपलब्ध, नागरिकांनी घाबरू नये. सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि साठा करून ठेवू नये. सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये कुठेही तुटवडा नाहीये. गझल सम्राट सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात शनिवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार मराठी गझल मुशायरा. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3 इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो. स्टेप into your own space. Premium bungalow project at premium location. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3, बाळासाहेब ठाकरे चौक, नियर CNS हॉस्पिटल, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं 11 आणि 12 एप्रिल रोजी होणार आदिवासी धनगर साहित्य संमेलन. अभिमन्यू टकले यांनी दिली माहिती. गॅस सिलेंडर दरवाढ तसंच घेतलेल्या निर्णयांसंदर्भात सोलापूर काँग्रेसनं मोदी सरकार विरोधात केली निदर्शनं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटीमधून रिमोटचं बटन दाबून 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान सन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा 22वा हप्ता पाठवणार. पुण्यात घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ, सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, सर्वसामान्य नागरिकांचे हाल. बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली, युद्धामुळे गॅस सिलेंडरला फटका. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सांगली जिल्ह्यातल्या 10 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा या तरुणाला निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी. यातनातून सुटका होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. भारतातील पहिलीच घटना. IRCTCच्या रेल्वे कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा. गॅस नसल्यानं कॅन्टीन बंद करण्याचे IRCTCचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात म्हणाले, पहिल्या 35 देशांचा विचार केला तर महाराष्ट्रानं ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि बांगलादेश या देशांनाही मागे टाकत मोठी अर्थव्यवस्था उभी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान मुंबई इथं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यताप्राप्त 68व्या महाराष्ट्र केसरी 2025-26 या स्पर्धेच्या लोगोचं केलं अनावरण. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. एसटी महामंडळात चालक आणि वाहक या पदांसाठी 17,642 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव विभागानं राज्य शासनाकडे पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब ही मेगा भरती होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात माहिती. महिला या फक्त शेती करत नाहीत तर शेतीचं भविष्य घडवत आहेत. महिला शेतकरी समृद्ध झाल्या तरच राज्य समृद्ध होईल, असं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं प्रतिपादन. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधीक्षक विलास साळोखे याला 2,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर निर्माण झाली गॅस टंचाई आणि MIDC मधील कारखाने बंद होणार, तसंच हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट.